एका क्षणासाठी कल्पना करा, तुमच्यावर रोज अन्याय होतो, रोज अपमान होतो, रोज तुम्हाला माणूस म्हणून कमी लेखलं जातं. मग एक दिवस असा येतो की त्या अन्यायाची ही सवय होते. मग सर्वात मोठा धोका कोणता असतो? अन्याय करणारा माणूस की अन्याय सहन करण्याची सवय? याच प्रश्नावर 1925 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केला. निपाणीच्या त्या सभेत बाबासाहेबांचा आवाज अधिक गंभीर झाला. ते म्हणाले, आपल्यावर इतका अन्याय होतो, इतकी अवहेलना होते, तरीही आपण शांत का आहोत? आपल्या मनात संताप का निर्माण होत नाही? आणि मग ते एक साध पण अस्वस्थ करणारं उदाहरण देतात. मुंगीवर पाय पडला तरीही ती चावते. मग आपल्यावर वारंवार अन्याय होत असतानाही आपण प्रतिकारासाठी उभे का राहत नाही? हा प्रश्न ते प्रत्येक श्रोत्यांसमोर ठेवतात. यानंतर बाबासाहेब या परिस्थितीची कारण शोधतात. ते म्हणतात, यातील पहिलं कारण आहे ज्ञानाचा अभाव. ज्यांच्याकडे ज्ञान होतं, ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी नियम बनवले. ते नियम इतरांवर लादले आणि समाजात विषमता अधिक घट्ट होत गेली. पण इथे बाबासाहेब एक महत्वाची गोष्ट सांगतात. ते फक्त इतरांनाच दोष देत नाहीत. ते स्पष्ट म्हणतात, आपणही आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं. वेळीच अन्यायाला विरोध केला असता तर कदाचित आजची परिस्थिती इतकी भयंकर झाली नसती. यानंतर बाबासाहेब आणखी एका जखमेवर बोट ठेवतात. ते म्हणतात, अन्यायाचा प्रतिकार करण्याऐवजी आपण जुन्या चालीरीतींना धरून बसलो आणि हळूहळू आपल्या समाजातील जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची ताकद कमी होत गेली. मग ते एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात, आपल्या मुलांचं भविष्य घडवणं हे आई वडिलांचं खरं कर्तव्य नाही का? फक्त मुलांचं लग्न लावून देणं इतकंच पालकांचं काम आहे का? बाबासाहेब सांगतात, अनेक कुटुंबांमध्ये कर्ज काढून लग्न केलं जातं. लग्नानंतर संसाराची जबाबदारी, मग एकामागून एक मुलं, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी, शिक्षण, कौशल्य यासाठी वेळच मिळत नाही. आणि मग गरिबी पुढच्या पिढीकडेही पोहोचते. बाबासाहेब अतिशय वेदनेने म्हणतात, वडील स्वतः ज्या अडचणीत अडकले त्याच अडचणीत ते नकळत आपल्या मुलांनाही ढकलतात. यातून गरिबीचं चक्र कधीच संपत नाही. पण हीच बाब मुलींच्या बाबतीत तर आणखी गंभीर होती. काही भागात लहान मुलींना देवाला अर्पण करण्याची मुरळी प्रथा अजूनही अस्तित्वात होती. बाबासाहेब सांगतात, कदाचित या प्रथेची सुरुवात वेगळ्या भावनेतून झाली असेल, पण काळ बदलला आणि या प्रथेचं स्वरूप अनेक मुलींच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारं बनलं. त्यांच्या मते ही प्रथा फक्त त्या मुलींचंच नुकसान करत नव्हती, तर संपूर्ण समाजाचं नुकसान करत होती. आणि मग बाबासाहेब एक मोठा विचार मांडतात, समाज मजबूत व्हायचा असेल तर मजबूत कुटुंब निर्माण झाली पाहिजेत. मजबूत कुटुंब निर्माण व्हायचे असतील तर मुलांना शिक्षण, स्वाभिमान आणि स्वावलंबन मिळालं पाहिजे. पण बाबासाहेबांचा सर्वात कठीण प्रश्न अजून बाकी होता. ते विचारतात, आपल्या दुर्दशेला फक्त इतरच जबाबदार आहेत का?
बाबासाहेब म्हणाले, आपल्यावर अन्याय होतो, आपल्याला कमी लेखलं जातं, आपले हक्क हिरावले जातात. हे सर्व खरं आहे, पण हा अन्याय संपवायचा कसा? याचं उत्तर फक्त दुसऱ्यांकडे मागून मिळत नाही. ते पुढे म्हणाले, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनीच ज्ञान मिळवलं पाहिजे, सामर्थ्य मिळवलं पाहिजे आणि स्वाभिमानाने उभं राहिलं पाहिजे. पण बाबासाहेब एक अत्यंत प्रामाणिक गोष्ट सांगतात. आपल्या प्रत्येक अडचणींचं कारण फक्त इतरांमध्ये शोधून चालणार नाही. आपल्या हातात बदलता येतील अशाही अनेक गोष्टी आहेत. ते आपल्या समाजातील काही सवयींकडे लक्ष वेधतात. गरीब अन्न, फाटके कपडे, मानहानी हे सर्व सहन करताना आपण त्याविरुद्ध आवाज उठवतो का? की हळूहळू त्यालाच आपलं नशीब मानून बसतो? बाबासाहेब सांगतात, मानसिक गुलामगिरी ही कोणत्याही साखळीपेक्षा अधिक भयानक असते, कारण ती माणसाचा स्वाभिमानच हिरावून घेते. यानंतर ते पुन्हा पालकांकडे वळतात. जर कर्ज काढून लग्न करण्याऐवजी मुलांना शिक्षण दिलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, तर आपल्या समाजाची अवस्था अशीच राहील का? हा प्रश्न ते प्रत्येक आई वडिलांसमोर ठेवतात. आणि मग बाबासाहेब एक वाक्य बोलतात, जे आजही तितकंच खरं वाटतं. सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. ते सांगतात, फक्त आपल्या पूर्वजांनी केलं म्हणून आपणही तेच करत राहायचं हा योग्य मार्ग नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, म्हणून आपले विचार, आपल्या सवयी आणि आपल्या जीवन पद्धतीही बदलली पाहिजे. बाबासाहेब पुढे म्हणतात, फक्त एक दिवस काळ बदलेल अशी वाट पाहून उपयोग नाही, कारण काळ बदलतो, पण जो समाज स्वतः बदलत नाही त्याची परिस्थिती मात्र तशीच राहते. म्हणूनच ते समाजाला विधायक काम करण्याचं आवाहन करतात. विशेषतः शिक्षणासाठी ते सांगतात, या प्रांतात आपल्या समाजात शिक्षणाचा पुरेसा प्रसार झालेला नाही, पण आपल्याकडे साधन आहेत. इच्छाशक्ती असेल तर आपण स्वतः आपल्या मुलांसाठी वसतिगृह उभारू शकतो, शिक्षणाची दारे उघडू शकतो आणि पुढच्या पिढीचं भविष्य बदलू शकतो. आपलं भाषण संपवताना बाबासाहेब कोणतीही घोषणा देत नाहीत, कोणावर राग काढीत नाहीत. ते फक्त एक आशा व्यक्त करतात. जर स्थानिक पुढाऱ्यांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला तर ही परिषद आणि इथे झालेली चर्चा सार्थकी लागेल. आणि कदाचित याच एका विचारात संपूर्ण भाषणाचा सार दडलेला आहे, अन्यायाविरुद्ध लढा. शिक्षण घ्या, स्वतःला घडवा, समाज घडवा, कारण ज्या समाजाकडे ज्ञान असतं त्याच्याकडून माणुसकी पुन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 1925 निपाणी. एक साधं सभागृह, समोर बसलेली हजारो माणसं आणि समोर बाबासाहेब आंबेडकर उभे. त्यांनी त्या दिवशी कोणतंही स्वप्न दाखवलं नाही, कोणताही चमत्कार दाखवला नाही, कोणालाही खोटा दिलासा दिला नाही. त्यांनी एक आरसा दाखवला. या भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं, अन्याय आहे म्हणून संघर्ष करा, पण संघर्ष फक्त घोषणांचा नसावा, तो ज्ञानाचा असावा, स्वाभिमानाचा असावा, संघटनेचा असावा आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याचाही असावा. त्यांनी समाजाला सांगितलं, दुसऱ्यांना दोष देणं सोपं आहे,
पण आपण काय बदलू शकतो हा प्रश्न विचारणं अधिक कठीण आहे. म्हणून त्यांनी शिक्षणावर भर दिला, स्वावलंबनावर भर दिला, पालकांच्या जबाबदारीवर भर दिला आणि जुन्या चालीरीतींची चिकित्सक तपासणी करण्याचं धैर्य दिलं. हे भाषण फक्त 1925 साठी नव्हतं, ते प्रत्येक त्या पिढीसाठी होतं जी अन्यायमुक्त आणि स्वाभिमानी समाजाचं स्वप्न पाहते. इतिहास आपल्याला फक्त तारिखा शिकवत नाही, तो प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक पिढीला स्वतः द्यावी लागतात.